स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 44. तात्यांना अवचित दाराशी आलेलं पाहून पांडुरंग शास्त्रींना आश्चर्य वाटलं. लगबगीनं पुढं होऊन त्यांनी तात्यांना पलंगापर्यंत आधार दिला. लंगडत येऊन तात्या पलंगावर विसावले. त्यांच्या हातातली पिशवी पांडुरंग शास्त्रींनी बाजूला ठेवून दिली आणि खाली वाकून त्यांना नमस्कार केला. डोईवरचा रुमाल पलंगावर काढून ठेवत तात्या पुटपुटले, आयुष्मान भवा. निर्मलाताईंनी तेवढ्यात पाणी आणलं. तात्यांना पाणी देऊन त्यांनीही खाली वाकून नमस्कार केला. प्रकृती ठणठणीत झाल्यानंतर निर्मलाताई नुकत्याच मुंबईला परतल्या होत्या. त्यांनाही आशीर्वाद देऊन तात्यांनी विचारलं, कसं काय चाललाय संसार सुनबाई? छान चाललाय, इथे काही कमी नाही. पांडुरंग शास्त्रींकडे बघून तात्यांनी विचारलं, पाठशाळा नियमितपणानं सुरू आहे ना? हो. कसली अडचण तर नाही? नाही. मग तात्या पाणी प्यायले. भांडं बाजूला ठेवून म्हणाले, हातपाय धुवून येतो. पांडुरंग शास्त्रींनी चटकन उठून त्यांना आधार दिला. काही वेळातच तात्या हातपाय धुवून पुन्हा पलंगावर येऊन बसले. थोडं स्थिरस्थावर झाल्यावर पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, तात्या, तुम्ही एकाएकी कसे काय आलात? अरे, चिंतोपंतांची तार आली म्हणून निघालो. तातडीनं. तार? कसली तार? त्यांचं बोलणं संपतं संपतं तोच चिंतोपंत तिथे हजर झाले. हे बघ, यानेच तार केली. खाली बसून चिंतोपंत म्हणाले, तार केली म्हणजे करावीच लागली. तुला काही त्याचं महत्त्व वाटत नाही म्हणून तात्यांना बोलवून घेतलं. त्यांनी सांगितलं म्हणजे तू ऐकशील. उत्तम संधी चालून आली आहे म्हटलं, उगाच वेळ वाया दवडण्यात अर्थ नाही. तात्यांनी तेव्हाच विचारलं, अरे कसली संधी? कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काही सांगाल की नाही? चिंतोपंतांनी त्यांना सारी हकीकत सांगितली. मग ते म्हणाले, तात्या, 1,00,000 रुपये विनासायास मिळत आहेत. पुन्हा हा त्याचं कार्य करायला मोकळा. संसाराची काळजी नको. अहो, 1,00,000 रुपये म्हणजे काय लहान सहान रक्कम आहे का? पण याला ते मान्य नाही. थोडाही विचार न करता गोवर्धनदासांचा तो प्रस्ताव यानं सरळ धुडकावून लावला. म्हटलं, चालून आलेली संधी अशी गमावता कामा नये म्हणून तुम्हाला तातडीनं बोलवून घेतलं. आता तुम्हीच समजावून सांगा याला, तुमचं तरी ऐकेल. चिंतोपंतांचं सारं बोलणं तात्यांनी शांत चित्ताने ऐकलं होतं. तितक्यात शांतपणे ते एवढंच म्हणाले, चिंतोपंत, सारा संसार मी पांडुरंगावर सोपवलाय. योग्य तेच तो करेल. त्यांचं बोलणं ऐकून चिंतोपंत ताडकन जागचे उठले आणि तडकाफडकी निघून गेले. जाता जाता पुटपुटले, दोघेही बापलेक वेडे आहेत झालं. तात्या आणि पांडुरंग शास्त्री यांनी परस्परांकडे बघून मंद स्मित केलं. तात्या म्हणाले, पांडुरंग, आपण खरोखरच व्यावहारिक जगात राहण्याच्या पात्रतेचे नाही. कारण व्यावहारिक जगाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करतो, कृती करतो. बरोबर आहे तुझं. व्यवहार जमला म्हणजे सुख दारी आलं अशी सर्वसामान्य माणसाची समजूत असते आणि म्हणूनच तो व्यवहारातच आनंद मानत राहतो. पण एक दिवस व्यावहारिक जगातला फोलपणा त्याच्या ध्यानात येतो आणि मग तो अध्यात्माच्या मार्गाकडे वळतो. तोपर्यंत बरंच वय सरून गेलेलं असतं. अशा अवस्थेत त्याच्या पदरी फक्त निराशा पडते. पांडुरंग शास्त्री उत्तरले, तात्या, तुम्ही जीवनाचं सारं तत्वज्ञान थोडक्यात बोलून गेलात. माझं असं मत आहे की माणसानं व्यवहार अवश्य पाळावा, पैसाही मिळवावा. पण हे सारं करताना देवाला कधी विसरू नये आणि आपल्याबरोबर समाजाच्या उत्कर्षासाठीही सतत प्रयत्न करावा. त्याचबरोबर सचोटीनं वागून आपला धर्म पाळावा. अशा तऱ्हेनं वर्तन केल्यास कधीही निराशा पदरी पडणार नाही. मग मूळ मुद्द्यावर येऊन तात्या म्हणाले, कोणत्याही प्रलोभनांना तू बळी पडत नाहीस हे पाहून मला तुझ्याबद्दल अतिशय अभिमान वाटतो पांडुरंग. माझी छाती कौतुकानं फुगून येते बघ.
भावी काळातही तू हे अयाच्या करत असंच चालू ठेवशील याविषयी मला पूर्ण खात्री वाटते. खरोखर पांडुरंग शास्त्रींवर तात्यांचा कमालीचा विश्वास होता. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता समर्थपणानं ते सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडतील याविषयी तात्यांना खात्री होती. त्यामुळेच मध्यंतरी त्यांची धाकटी मुलगी कुसुम हिच्या विवाहाची व्यवस्था म्हणून कोणीतरी विमा उतरवण्याचा त्यांना सल्ला दिला होता. तेव्हा तात्या ठामपणानं म्हणाले होते, माझा मुलगा हाच माझा विमा आहे. एवढा पांडुरंग शास्त्रींवर त्यांचा प्रगाढ विश्वास होता आणि आताच्या प्रसंगामुळे तो विश्वास अधिक दृढतर झाला होता. काही काळ शांततेत गेला. नेहमीप्रमाणे प्रभाकर पंतांची काळजी करताना तात्या गंभीरपणानं म्हणाले, प्रभाकरच्या नोकरीचं एकदा बघ बाबा, म्हणजे माझं आणखी एक दडपण कमी होईल रे. मी बघतोच आहे तात्या, खटावमध्ये काम होण्याची शक्यता आहे. नोकरीचं जमलं म्हणजे त्याचं लग्नही लगेच उरकून टाक. पांडुरंग शास्त्रींनी होकारार्थी मान हलवली. पुन्हा अल्पकाळ शांततेत गेला. काही वेळानं त्या शांततेचा भंग करून तात्या म्हणाले, उद्या सकाळी मी परत रोह्याला जाणार. का? आला आहात तर राहा की 2-4 दिवस. निर्मलाताईंनीही पांडुरंग शास्त्रींच्या बोलण्याला दुजोरा दिला. तेव्हा तात्या म्हणाले, खरं सांगू का, आता रोह्याला गेलं म्हणजे बरं वाटतं. पूर्वीच्या आठवणी येतात. त्या आठवणीमध्येच मन रमतं. पाठशाळा सुरू असती तर आणखी मन रमलं असतं. खरोखर रोह्याची सरस्वती संस्कृत पाठशाळा अजून सुरू असती तर तात्यांना अधिकच बरं वाटलं असतं. परंतु 1945 नंतर पाठशाळा पूर्णपणानं बंद पडली होती. काही दिवस शंकरराव पाध्ये या पांडुरंग शास्त्रींच्या सहाध्यायानं ती पाठशाळा कशीबशी चालवली होती. परंतु आता मात्र ती पुरती बंद पडली होती. पाठशाळेचं शिक्षण घेऊन काय करणार? त्यामुळे नोकरी थोडीच मिळणार आहे. अशा तऱ्हेची वृत्ती नवीन पिढीमध्ये निर्माण झाल्यामुळे पाठशाळेला विद्यार्थी मिळेनासे झाले होते. हळूहळू विद्यार्थ्यांची संख्या रोडावत गेली आणि एके दिवशी प्राचीन भारतीय संस्कृतीचं भव्यतम शिक्षण देणारी ही संस्था बंद पडली होती. तात्या अभावितपणानं बोलून गेले, पाठशाळा सुरू करण्याची माझ्यामध्ये अजूनही धमक आहे, अगदी एका पायावर. तात्यांनी केलेला तो केविलवाणा विनोद ऐकून पांडुरंग शास्त्रींचं मन चरकलं. तात्या पुढे बोलतच होते, आजकाल पाठशाळेला विद्यार्थीच मिळत नाहीत, त्याला आपण तरी काय करणार? भगवंताची इच्छा. पण मी माझा स्वाध्याय चालू ठेवलाय त्यात मुळीच खंड नाही. भारतीय संस्कृतीवर आणि वैदिक वाङ्मयावर तात्यांचं अपरंपार प्रेम होतं. पाठशाळेतून बाहेर पडलेल्या आपल्या विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा आणि वैदिक वाङ्मयाचा प्रसार करावा असं त्यांना मनापासून वाटे. पाठशाळेतून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचं ऋग्वेदाचं पठण चालू असे. वस्तुतः त्या वयात ऋग्वेदाची पुन्हा घोकंपट्टी करण्याची त्यांना मुळीच आवश्यकता नव्हती. वेदपठण करून त्यांना कुठे मानसन्मानही मिळवायचा नव्हता. परंतु वैदिक वाङ्मयावरील प्रेमापोटी ते वेद म्हणत असत. तात्या पांडुरंग शास्त्रींना उद्देशून पुढे म्हणत होते, पाय गेल्यामुळे कुठे फारसं जाणं येणं होत नाही. त्यामुळे वेदपठण करण्यात मला खराखुरा आनंद मिळतो. त्या आनंदात शरीराला जडलेल्या व्याधी विसरल्या जातात, पंगुत्वही विसरलं जातं. खरंच सांगतो. तात्या पुढं बोलत होते, माझ्या या पायावरून आठवलं, मागच्या वेळेस मी इकडे आलो होतो ना गुरुपौर्णिमेला. हो, गुरुपौर्णिमा आणि दसरा या दोन्ही दिवशी तुम्ही न चुकता मुंबईला येता. तसा एकदा आलो होतो आणि दुसऱ्या दिवशी लगेच रोह्याला परत गेलो. त्या दिवशी काय पाऊस होता म्हणून सांगू. मग तो प्रसंग तात्यांनी थोडक्यात कथन केला. गुरुपौर्णिमेचा उत्सव आटपून तात्या दुसऱ्या दिवशी रोह्याला निघाले होते. हा त्यांचा नेहमीचाच परिपाठ होता. हे 2 दिवस मुंबईला आल्याशिवाय ते राहत नसत आणि दुसऱ्या दिवशी मुंबईहून रोह्याला परत जायला ते कधी चुकत नसत. त्या दिवशी ते असेच रोह्याला जायला निघाले होते. रोह्यात तेव्हा धुवाधार पाऊस पडत होता. रस्ता पाण्याखाली हरवून गेला होता. म्हणून तात्या कोलाड मार्गे कुंडलिका नदीवर येऊन पोहोचले होते. शंकरराव पाध्ये आणि 1-2 विद्यार्थी त्यांना न्यायला आले होते. कुंडलिका नदीचं पात्र भरून गेलं होतं. दुथडी भरून कुंडलिका वेगानं वाहत होती. पुलावरही पाणी आलं होतं. त्यावेळी अंधारही दाटून आला होता.
देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.